खासदार करण्याची यांच्यामध्ये ताकद आहे. मी आमदार आणि खासदार होण्याची माझी ताकद नाही, तुमची ताकद आहे आम्हा सगळ्यांना आमदार आणि खासदार करण्याची, आम्हाला पाडण्याची. बरोबर. मी जेव्हा विधानसभेमध्ये पराभूत झाले, मला असं सगळ्यांनी सांगितलं काहींचं संपलं, आता काहीचं दुकान बंद झालं, तर विरोधकांना असं वाटत होतं काही संपलंच नाही. पण संपत नसतं, कारण निवडणुकीमध्ये राजकारण करताना मतांचे गणित वेगळे असतात. पण जेव्हा आम्ही तुमच्या समोर उभी आहे, नतमस्तक होऊन हात जोडून तुम्हाला एवढीच विनंती करणार, सकाळी मोहोळच्या घरापासून शेवटी मोनिका राजळेंच्या घरापर्यंत कोणीही नाही विचारला तो प्रश्न बीड जिल्ह्याच्या वेशीमध्ये विचारू नका कृपा करून. त्या सगळ्यांनी मला आशीर्वाद मागितले की ताई तुमच्या आशीर्वादाने आम्ही आमदार खासदार होणार आहे. तर मग या जिल्ह्यामध्ये मी का तुम्हाला आशीर्वाद मागू नये हक्काने, दहसांना, अडसकरांना, मराठी देशमुखांना, कुंडलिक खांदेंना का नाही मागू मी आशीर्वाद? जयादांच्यामध्ये पंकजा मुंडेच्या सभेने अनेक जण खासदार होत असतील, त्यांची आडनावं जर तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा मुंडेला विचारला जातो, गोपीनाथ मुंडेला विचारला जातो. माझ्या जिल्ह्याची माती जेव्हा मी डोक्याला लावते, त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्माने जातीचे लोक असतात. पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जाते, माझ्या कामातीवर नाही ठेवलं जातं, माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही, असं मला का वाटावं? या सगळ्यांना पुन्हा निवडणुका लढायच्या आहेत. आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय, लोकशाहीने निर्णय घ्यायचा. मी बघा माझं राजकारण, इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत. माझ्या राजकारणात मी कधी अभद्र भाषा बोलली नाही, कधी जातीभेद केला नाही. आष्टी मतदारसंघामध्ये मागच्या वेळी दहसांना धोंडे साहेब आम्ही प्रचार करत होतो, तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं केलंय. सांगा बरं तुमच्या गावात किती समाज आहे, कोणते समाज आहेत? सांगा बरं पंकजा मुंडेला किती मतं मिळलेत? मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिलाय. कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते, मी कोणत्या नेत्याची सावळी नाही, मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची माऊली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने मतदार मागावे आणि नियम निर्णय आहेच. लोकांवर अन्याय झालाच आहे, लोकांच्या मागण्या योग्यच आहेत. मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका, माझ्या गोपीनाथ मुंडे माझा नेता, माझा पिता, माझा देवता, त्यांनी भगवान गणावर सांगितले होते की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी, गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार. कदाचित हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल. बांधवांनो, कुठल्याही अपप्रचाराला काही पडू नका. ओबीसींचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं, त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझा. हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा माझ्या मुसलमान बांधवांचे अश्रू पुरण्याचा धर्म माझा. या बहुजनाच्या ओबीसीच्या सर्व जाती, मग तो पिवळा असेल, धनगर समाजाचा पिवळा वादळ असेल, मग ते मला बलुतेदार असतील, मग ते माळी समाज असेल, या सगळ्यांच्या भवितव्याचं कर्तव्य हे माझं आणि माझ्या बरोबर मंचावर बसणाऱ्या लोकांचं. अरे मतदान देताना आपण इतके वर्ष कशा लोकांना मतदान दिलं होते, आपल्याला धावून आले पाहिजे, ते आपल्यासाठी काहीतरी करू शकले पाहिजे. देशात कोण प्रधानमंत्री होणार याच्याविषयी काही शंका आहे का तुमच्या मनात? कोण होणार आहे? आणि मग दुसरं कोण काय करणार आहे? कधीच कुठल्या मंचावरून मी राजकारण केलं नाही, कधीच जातीपातीच्या मंचावर मी गेले का? कधीच गेले नाही. पण कधीही माझ्यावरचा विश्वास कोणत्याही समाजाचा ठरला. लहान पोरेच्या समजत नाही, बिचारे भावना विवश झाले, त्यांच्या अडचणी आहे, घरात आतमध्ये गरिबी आहे, आई बिचारी काबाड कष्ट करते, वडिलांच्या भविष्य असं आहे, कोणी आजारी आहे, त्या बिचाऱ्यांनी काय नाही मागावं, त्यांनी का नाही मागावं? जरूर त्यांनी मागावं.